महाराष्ट्र बोर्ड क्लास 12th मॅथ्ससाठी थेरम्स आणि प्रूफ्स हे जवळपास 24 मार्क्सला तुम्हाला विचारले जातात आणि मॅथ्स पार्ट सेकंड मध्ये एकूण 8 चॅप्टर्स आहेत, पण थेरमसाठी तुम्हाला फक्त 3 चॅप्टर्स करायचे आहेत. त्या 3 चॅप्टर्स मधूनच थेरम विचारले जातात. तर फर्स्ट चॅप्टर आहे डिफरन्शिएशन. डिफरन्शिएशन चॅप्टर मध्ये 3 थेरम्स आहेत. पहिला जो येतो चेन रूल, दुसरा येतो इनव्हर्स फंक्शन आणि तिसरा येतो पॅरामेट्रिक फंक्शन. तर हे 3 थेरम नक्की करा. आणि नेक्स्ट चॅप्टर येतोय इनडेफिनाइट इंटिग्रेशन आणि त्यामध्ये पहिला थेरम येतो यूव्ही रूल म्हणजेच इंटिग्रेशन बाय पार्ट्स आणि सेकंड जे आहेत काही रूट्स फॉर्म्युलेज आहेत. अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर, सेकंड आहे अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आणि नेक्स्ट जो आहे अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. तर हे तिन्ही प्रॉपर्टीज करून जा. आणि थर्ड आहे इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू एक्स इन स्क्वेअर ब्रॅकेट एफ ऑफ एक्स प्लस एफ डॅश एक्स इंटू डी एक्स. आणि नेक्स्ट जो चॅप्टर आहे तो डेफिनेट इंटिग्रेशन आहे. त्यामध्ये हे 2 रूल करून घ्या ज्याला आपण किंग रूल आणि क्वीन रूल असं म्हणतो. आणि थर्ड जो थेरम आहे इव्हन ऑड फंक्शन्स आहे तो पण तुम्हाला करायचा आहे. तर ही झाली मॅथ्स सेकंड पार्टची इम्पॉर्टंट थेरम्स. ह्या थेरम्समुळे जवळपास तुमचे बोर्ड एक्झामसाठी 8 ते 12 मार्क्स कव्हर होतील. तर हे थेरम्स करायला विसरू नका. ह्या थेरम्सची नक्कीच प्रॅक्टिस करा.